आमचा आक्रोश, आमच्या हक्काचं पाणी आमच्या दरवाजापर्यंत आणून त्याला नळ कुलूप लावायचं पाप या टीएमसीने केलेलं आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही. 27 करोड, अरे 27 करोड कशाला म्हणताय? नाही देणार. हा विकास मिळाला तो पीएमसीचा. तर तुम्हाला या निमित्ताने सांगतो, ही फक्त सुरुवात आहे. यानंतर होणारा संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी काल घेऊन त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला म्हणजेच मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे. नमस्कार. खरं तर आमच्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये काल सकाळपासून हांडेवाडी रोडच्या आणि हांडेवाडी परिसरातल्या सर्व सोसायटी धारक, सर्व सोसायटीतील सर्व चेअरमन, सर्व सभासद इतक्या कडक आणि तीव्र उन्हामध्ये आंदोलन या ठिकाणी करत आहेत. खरं तर कालही मी त्या ठिकाणी 3 तास या आंदोलनामध्ये सहभागी त्या ठिकाणी झालो होतो आणि आज देखील मी त्यांच्या बरोबर आज या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या लष्कर पाणी पुरवठ्याचे जे राजेशजी शिंदे साहेब आहेत, मरळ साहेब आहेत आणि आमचे शिंदे सर, या सगळ्यांनाच या ठिकाणी घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आमच्या या भागातील लोकांना न्याय मिळावा, या भागातल्या लोकांना जे रखडलेला विकास आहे आणि विकासातलं खऱ्या अर्थानं पाणी आहे, ते पाणी ह्या भागात लवकरात लवकर माझ्या माता भगिनींना मिळावं. आता खरं तर तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आपल्या भागामध्ये दोराबजी एरियाच्या 3 टाक्या आणि HV देसाई हॉस्पिटल पाठीमागच्या 2 टाक्या आणि ही भुजबळ टाकी, या सगळ्या टाक्यांना आपण समान पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून या सगळ्या टाक्यांना सर्क्युलेट त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी करणार आहोत. तर आता खरं तर या भागातल्या लोकांसाठी आमचे आदरणीय राजेशजी शिंदे सर यांना आता एक या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की ज्या पूर्वीच्या भागामध्ये आता ह्या 6 टाक्यांच्या भागामध्ये जे टँकर होते ते तिकडले जे टँकर उरणार आहेत त्या भागात पाणी आल्यानंतरनं ते त्या भागातले टँकर ह्या नवीन 20 ते 22 ज्या सोसायट्या आहेत ह्या सगळ्या सोसायट्यांना ते वाढीव स्वरूपात ते टँकर मिळणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये ह्या भुजबळ टाकीवरनं एक वेगळी सेपरेट लाईन टाकून देण्याचं देखील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये एक वेगळी लाईन टाकून तिला बुस्टर पंप विद्युतकडनं परमिशन घेऊन त्या ठिकाणी बुस्टर पंप बसून येत्या 6 महिन्याच्या काळामध्ये या भागातल्या कमीत कमी या सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे. मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटेल की काल आम्ही या ठिकाणी या भागातल्या सोसायटीचा जो विद्युत MSCB आणि MNGL लाईनच्या संदर्भातला जो इथून मागे रखडलेला आणि कुणी अडवलेला जो विषय होता, खरं तर तो देखील मार्ग मी काल या सगळ्या सोसायटीचा विद्युत आणि MNGL लाईन आणि MSCB या तिन्ही अडचणी ज्या होत्या या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून या संबंधित अधिकाऱ्यांकडनं लेखी स्वरूपात पत्र घेऊन या भागातल्या या तिन्ही विषयांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती त्या ठिकाणी पत्र घेऊन येणाऱ्या 15 दिवसामध्ये यांची जी किरकोळ ह्या ज्या अडचणी होत्या ह्या संपूर्ण प्रमाणावरती त्या ठिकाणी आपण माझ्या प्रयत्नातनं या भागाला न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. मला या ठिकाणी या लोकांना या ठिकाणी आंदोलन करत असताना मी या ठिकाणी मध्यस्थी या ठिकाणी करत असताना मला या सर्व अधिकाऱ्यांना मी अतिशय नम्रपणे विनंती करून या ठिकाणी मी यांना घेऊन आलेलो आहे की माझ्या भागातल्या सोसायटीतल्या लोकांना एक न्याय मिळावा, त्यांचं जे हक्काचं पाणी आहे ते मिळावं आणि ह्या भागात जितका काय न्याय देता येईल, जितका काय विकास करता येईल, जितक्या काय यांच्या अडचणींना आपल्याला सामोरे जाता येईल त्यासाठी खऱ्या अर्थाने मी आणि माझ्याबरोबर हे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवताड्या हांडेवाडीच्या सर्व रहिवासियांकडनं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला एकदा मागेपर्यंत दिसू द्या. गेंद्याच्या कातडीच्या PMC अधिकाऱ्यांना जे AC मध्ये बसून राहतात, ज्यांच्या पैशावर यांचा पगार चालतो, ते लोक आज रस्त्यावर आहेत.
6 कोटी रुपयाचा आम्ही 7 कोटी रुपयाचा टॅक्स भरतो, 21 कोटी रुपयाचा जवळपास मेंटेनन्स भरतो. 27 कोटी रुपये भरणारी जनता आज रस्त्यावर आहे आणि हे अधिकारी एसी मध्ये बसून राहतात. यांना लाजा वाटल्या पाहिजेत. आमचा पूर्ण जन आक्रोश जो आहे हा पूर्ण एपीएमसीच्या विरोधात आहे. आमच्या इतक्या जवळ पाण्याची टाकी असताना सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही. सुसंस्कृत पुण्यासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. या लोकांना लाज वाटली पाहिजे स्मार्ट पुणे म्हणून घेताना आणि नव्याने समाविष्ट गावे म्हणून घेताना. आज 2026 मध्ये आपण आहोत, 2021 साली गावं समाविष्ट झाली आहेत, तरी सुद्धा निर्लज्जपणे नव्याने समाविष्ट गावं म्हणतात. त्यांना लाजा वाटत नाही. आज आमचे लोकप्रतिनिधी नवीन आहेत, त्यांना 3-3.5 महिने झाले आहेत. या लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की तुम्ही आमच्यातर्फे या लोकांना टाळ्यावर आणण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा. आमचा सगळा सपोर्ट तुमच्या मागे असेल जर तुम्ही आमची पाण्याची व्यवस्था नक्की करणार असाल तर. आमच्या दाराच्या उंबऱ्यापर्यंत पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. जर पीएमसीचे धिम्म अधिकारी इथे आले नाहीत तर आमचं आंदोलन कंटिन्यू असंच चालू राहील आणि याचं जेही काही उग्र स्वरूप होईल याला पूर्ण पीएमसीचे अधिकारी जबाबदार राहतील. PMC! हाय हाय! PMC! हाय हाय! PMC! हाय हाय! PMC! हाय हाय! मुर्दाबाद! PMC! नमस्कार. अवताडे हांडेवाडी ग्रामस्थ आणि या परिसरात राहणाऱ्या समस्त सोसायट्यांच्या मार्फत 8, 9 आणि 10 तारखेला जे जन आक्रोश आंदोलन चाललेलं आहे याच्या संदर्भातल्या सर्व पूर्वकल्पना सर्व प्रशासकीय यंत्रणा असून सुद्धा गेंड्याच्या कातडीच्या असणाऱ्या कॉर्पोरेशनचा विभाग अजूनपर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाही. जीवन जगण्यासाठी लागणारं पाणी या विषयावरती मूलभूत प्रश्नावरती आंदोलन करण्याची नामुष्की या ठिकाणच्या जनतेवरती आलेली ही लाजिरवाणी गोष्ट आहे. करोडो रुपयांचा टॅक्स देणारी जनता आज तुम्हाला त्यांचा हक्क मागते, तर त्या प्रश्नाला ॲड्रेस करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती नाही. आज या प्रश्नावरती इतक्या गंभीरतेने या रणरणत्या उन्हामध्ये इतक्या हजारोंच्या संख्येने लोक जमलेले आहेत. याच्या मागची भावना जाणून घेऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. आम्ही ज्या ठिकाणी उभारलोय त्याच्या पलीकडेच भुजबळ टाकी जे नवीन उद्घाटन करण्यात आले त्याच्यामध्ये पाणी पोचलेलं आहे, मात्र ते पाणी आमच्या हांडेवाडी परिसरातल्या विभागातल्या सर्व सोसायटीला मिळेल का नाही याची खात्री नाही. म्हणण्यापेक्षा आम्हाला मिळणारच नाही याची आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतरच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. प्रशासनाला एवढीच नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, टॅक्स तुम्ही आकारताय टॅक्स घ्या, मात्र आमच्या दारापर्यंत पाण्याची गंगा पोचवा. हा मेसेज आज आम्ही तुमच्या मार्फत प्रशासनापर्यंत परत एकदा पोहोचवतोय आणि परत एकदा विनंतीच करतोय. विनंतीच्या पुढे जाऊन उद्रेकाचं स्वरूप येऊ देऊ नका, याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असेल. ही भावना तुमच्यासाठी या ठिकाणी माध्यमातून व्यक्त करतोय. 9/5/2026 रोजी आपले सर्वांशी भुजबळ टाकीजवळ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याबाबत समक्ष चर्चा करण्यात आलेली आहे. सदर भागासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडवण्यासाठी DPR तयार करण्याचे काम चालू असून पाण्याचे स्रोत तसेच शासनाकडून वाढीव कोटा यासाठी वेळ लागत असून त्याची कार्यवाही चालू आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या अल्पकाळात सोडवण्यासाठी पुढील 6 महिन्यात पुणे महानगरपालिकेकडून भुजबळ टाकीपासून हांडेवाडी चौक सासवड रोडपर्यंत तसेच रस्ता क्रॉस करून त्यालगत त्या पुढील भागासहित जलवाहिनी टाकून व त्यावर बुस्टर टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. तसेच महमदवाडी NIBM रोड दोडाबजी टाकीवरील समान पाणी पुरवठा योजना वितरण चालू झाल्यानंतर त्यामधून शिल्लक राहणारे मनपाचे टँकर आपल्याकडील सोसायटीमध्ये योग्य प्रमाणानुसार नियोजन करून पाणी पुरवठा करण्यात येईल. तरी वरीलप्रमाणे सर्व बाबींची नोंद घेऊन आपल्याकडून करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात यावे ही नम्र विनंती. धन्यवाद सर. आणि हीच गोष्ट सोमवारी तुम्ही लेटर येणार. म्हणजे सेम टू सेम आहे. गाव सन 2021 पासून महानगरपालिकेच्या हद्दीत येऊन सुद्धा आजपर्यंत पाण्याची काहीही प्रोव्हिजन केलेली नाही. इतके दिवस सगळ्या सोसायटी या रोडच्या विकतचं पाणी घेऊन त्यांच्या सोसायटीच्या मेंटेनन्स वरती ऍडिशनल टॅक्स भरतायत. ऑलरेडी पीएमसीला टॅक्स देऊन सुद्धा पीएमसीचं प्रशासन झोपेते निद्राचं सोंग घेतलेलं आहे. तरी पण आजपर्यंत कुठलाही अधिकारी येऊन असं म्हणत नाही, ठोस उपाय देत नाही की केव्हा आम्हाला पाणी पाईपलाईनद्वारे मिळेल. आम्हाला तर टेम्पररी सॉल्युशन नकोय, आम्हाला परमनंट सॉल्युशन हवंय जे पाईपलाईन मार्गेच हवंय. आणि ते याच्यासाठी मागतोय कारण आम्ही 2022 पासून ते आजपर्यंत
टॅक्स रुपी तुम्हाला 27 कोटीपेक्षा जास्तचा निधी तुमच्या तिजोरीमध्ये जमा केलेला आहे.